ठाकरे, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेची. काँग्रेसचे अध्यक्ष सर दुसरा प्रश्न, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिमागी नक्षली विद्यार्थ्यांना म्हटलेले आहे आणि त्यावरून ट्रोल होतात पंतप्रधान. नाही, विद्यार्थ्यांना म्हटलेलं नाही. एक तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे त्या लाल किल्ल्यावरून असं होतं की जो नक्षलवाद आहे, गडचिरोलीचा नक्षलवाद, छत्तीसगडचा नक्षलवाद आणि अनेक ठिकाणच्या नक्षलवादाला संपवण्यामध्ये सरकारला 99% यश आलेलं आहे. अनेक नक्षलवाद्यांनी आपल्या मेन स्ट्रीम मध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये मेन म्हणजे त्यांनी नक्षलवाद सोडून ते आपल्यासोबत आलेले आहेत. तिकडे पत्रकारांना तर पंतप्रधान असं म्हटलेलं आहे की आम्ही सुद्धा पॅंथरच्या काळामध्ये नक्षलवादांपेक्षा सुद्धा खतरनाक होतो, पण मागून वार करण्याची भूमिका आमची नव्हती आणि आम्ही फक्त बोलत होतो, आम्ही काही करत नव्हतो. नाही बोलत होतो म्हणजे आम्ही म्हणत होतो आम्ही अन्यायाचा प्रतिकार करणार वगैरे. तर आता त्यांनी असं सांगितलं बाबा आता नक्षलवाद आम्ही संपवत आणलेला आहे. पुन्हा नक्षलवाद उभारून येण्यासाठी शहरातले किंवा कुठले जे बौद्धिक साहित्य विचारवंत आहे त्यांनी असं काही लिखाण करू नये की त्यामुळं पुन्हा नक्षलवाद उभारून येईल. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की बौद्धिक नक्षलवादी काही लोक आहेत त्यांनी लिहावं, त्याने आंबेडकरांना व्हावं. मी तर नक्षलवाद्यांना अनेक वेळा आवाहन केलं की नक्षलवादापेक्षा आंबेडकरवाद स्वीकारा आणि मेन स्ट्रीम मध्ये या. नेपाळचे जे आपले मिस्टर प्रेसिडेंट होते ते माओवादी चळवळीचे मेन नेते होते, नंतर ते मेन स्ट्रीम मध्ये आले आणि ते देशाचे आपले प्रधानमंत्री झाले नेपाळचे. त्यामुळं नक्षलवाद्यांची मुवमेंट जवळजवळ संपत आलेली आहे. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की भडकावण्याचा लिहू नका, शांततेचं लिहा, संविधानाच्या चौकटीत बसेल असं लिहा, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. ते काय आपल्या या कॉक्रोच जनता पार्टीवाल्यांसाठी काय हा विषय नव्हता. बहुतेक लिहिणारे असे अनेक लोक आहेत. कॉक्रोचच्या पाठोपाठ आता दिमागी नक्षल जनता पार्टी सुद्धा आणि ऍक्टिव्ह झाली. दिमागी नक्षल जनता पार्टी निर्माण झाली. दिमागी सीजेपी सारखी दिमागी नक्षल नाही ना, आता रोज एवढ्या पार्ट्या होत आहेत आणि जेवढ्या जास्त पार्ट्या होतील तेवढा आमचा फायदा आहे. एवढ्या जास्त पार्ट्या आणि त्यांनी सगळ्यांनी निवडणूक लढावी आणि आम्हाला पुढे जाण्याची संधी द्यावी. त्यामुळे आम्ही 29 मध्ये आम्ही येणारच आहोत. आमचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये राहुल गांधी हे रोज मोदीवर टीका करतायत आणि त्यामुळे आमचा जास्त फायदा होतो आहे. त्यामुळे राहुल गांधी किंवा सगळ्यांनी जेवढ्या शिवाय द्यायच्या तेवढ्या शिवाय त्या द्याव्यात, पण मोदी मात्र एका जागेवरून हलणार नाही आहे. त्यामुळं एकतर मोदींच्या विरोधामध्ये एकदम अशा पद्धतीनं बोललं जातंय. त्यामुळे पंतप्रधानांचा आदर करणं आवश्यक आहे. पूर्वीची परंपरा वेगळी होती. लोकसभेमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा लोकशाहीमध्ये सन्मान आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये आम्ही पॅंथरच्या काळामध्ये जेवढे आंदोलन करत होतो, अशोक चव्हाण जेवढ्याला मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण साहेब जेवढ्याला मुख्यमंत्री होते, शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, एवढ्याला ते आमचा आदर करत होते. आम्ही त्यांच्या विरोधात बोलत होतो, मोर्चे काढत होतो, तरी सगळ्यात अगोदर मला त्यामध्ये व्हायचे. त्यामुळं लोकशाहीमध्ये भावनांचा विचार करणं आवश्यक आहे आणि मागण्यांसाठी आमचा मोर्चा असतो. आम्ही मोर्चा अनेक वेळेला काढलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राहुल गांधी यांनी काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न करावा. राहुल गांधींनी आमची चिंता करू नये आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि मी एकत्र आहे तो आम्हाला हलवणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे हलवायचा प्रयत्न करा. पुढच्या वेळेला तुम्हाला सत्ता मिळेल, तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण आम्हाला सत्ता मिळेल आम्हाला शुभेच्छा द्या. त्यामुळं कुणाची सत्ता येईल ते बघूया. पॅंथरच्या काळात सर रामदास आठवले जसे आक्रमक होते, सध्याच्या काळात संसदेमध्ये पॅंथर तसे आठवले तिथे दिसतील का आम्हाला? नाही आक्रमक आहेत म्हणजे नेहमी आक्रमक राहिलो तर मंत्रिपद मिळणार नाहीये. कधी आक्रमक व्हायचं, आक्रमक करायचं. आम्ही आक्रमक आहोत. आम्ही आमच्या दलितांच्या प्रश्नांसाठी काय आम्ही मागे हटतो असं अजिबात नाही. मंत्री असलो तरी मंत्रिपद आज आहे उद्या नसेल. त्यामुळं
मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता हे पद माझं महत्वाचं आहे. आणि त्यामुळं ठीक आहे, तर आता आम्ही एक तर आता मंत्री झाल्यानंतर मी फार उलट बोलू लागलो तर मंत्र्यांना नाही करायला पाहिजे होतं असं म्हणते. त्यामुळे ठीक आहे, तर मी माझ्या मनामध्ये नेहमीच अन्याय होत असेल तर माझ्या मनामध्ये उद्र असतो, माझ्या मनामध्ये भावना असतात. पण मी लोकसभेमध्ये केलेल्या चारोळ्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. मी जगाच्या कुठल्याही देशामध्ये गेलो तरी माझे फॅन त्या ठिकाणी आहे आणि ते मला सांगतात तुमच्या चारोळ्या मला आवडतात. आणि मी त्यांना सांगतो की तुम्ही अमेरिकेत आल्यामुळे मला आवडतंय की तुम्ही तिकडे गेलेला आहात म्हणून. त्यामुळे ठीक आहे, तर असे अनेक लोक आहेत. तर माझी स्टाईल थोडीशी वेगळी आहे, लोकांना अनेक लोकांना आवडत नसेल ही, पण ते मॅक्झिमम 95% पेक्षा जास्त लोकांना माझी पद्धत आवडते. आणि ते सांगतात की तुमच्या चारोळ्या आम्हाला आवडतात. आणि अनेक ज्या भगिनी आपल्या गृहिणी आहेत अशाही महिला युट्यूबवरती बघत असतात. त्यामुळे ठीक आहे, तर माझी स्टाईल आहे आणि आपल्या सगळ्यांना मला पाठिंबा आहे. जोपर्यंत तुमचा मला पाठिंबा आहे तोपर्यंत मी दिल्लीत राहणारच आहे. आणि नंतर पाहूया. चला, थँक्यू. काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाल्याच्या नंतर तिथे गोमूत्र व गंगाजलाने शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे हलद्वानी उत्तराखंडमध्ये. त्याबद्दल आपलं मत काय? आपण आंबेडकर मात्र आता हळद्वानी एक टाऊन आहे, नैनितालच्या बाजूलाच आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सभा होती आणि त्या सभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे दलित समाजाचे आहेत, ते गुलबर्ग्याचे मूळ राहणारे आहेत. आणि त्यांची सभा त्या ठिकाणी झाली आणि ते मुस्लिमांच्या संबंधामध्ये जास्त थोडं पॉझिटिव्ह बोलले. त्यामुळे काय हिंदू समाजातल्या काही लोकांनी त्या ठिकाणी काहीतरी काय केलं म्हणतात ते गोमूत्र जे आहे ते काहीतरी त्यांनी गोमूत्र टाकून पवित्र केलं. गोमूत्र करून तिथं त्याला पवित्र केलेलं आहे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एका दलित नेत्याचा अपमान करणं अयोग्य आहे आणि त्याची पूर्ण चौकशी झालेली आहे. आणि अशा पद्धतीचं गोमूत्र शिंपणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळं एका दलित नेत्याचा अपमान होता कामा नये. मल्लिकार्जुन खरगेची जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी सोनिया गांधींनी त्यांना पक्षाचा अध्यक्ष जरी बनवलेला आहे आणि ते यासाठी बनवलं की राहुल गांधी होत नाहीत म्हणून ते बनवलेलं आहे. आणि जेवढ्याला मुख्यमंत्री त्यांना बनवायचं होतं तेवढ्याला त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. आणि त्यामुळं पण ठीक आहे, पण ते दलित असल्यामुळं जर असं काय मूत्र शिंपडलं असेल तर ते अयोग्य आहे, ते संविधान विरोधी आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे.